नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे. मित्रांनो, आजपर्यंत आपण ज्या क्षणाची वाट पाहत होतो की सार्थक आणि आनंदी 6 वर्षानंतर एकमेकांसमोर कधी येणार आणि कसे येणार, हे सगळे आपल्याला या ट्विस्टमध्ये पाहायला मिळणार आहे. सार्थक आणि आनंदी हे सुखदा आणि सार्थकची मैत्री झाल्यानंतर एकमेकांसोबत नेमकं कसं नातं असणार, कारण सार्थक बरोबर सुखदा आता पूर्णपणे मैत्रीमय झालेली असते आणि सुखदा आणि सार्थक यांची मैत्री एकदम घट्टच झालेली असते. आणि असाच या क्षणामध्ये जेव्हा सार्थक समोर आनंदी येणार तेव्हा नेमकं सगळं काय घडणार हे सगळे आपल्याला या ट्विस्टमध्ये पाहायला मिळेल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. आता सार्थकला सुखदाला कॅन्सर असल्याचं समजलेलं असतं आणि त्याचमुळे सार्थकला खूपच वाईट वाटलेलं असतं. आता सुखदाला या क्षणामध्ये कशाप्रकारे मदत करायची हे त्याला काहीच सुचत नसतं. मात्र त्याला जेव्हा ती सुखदा मैत्रीसाठी हात पुढे करते तेव्हा आनंदीचीच आठवण येते. कारण सुखदाने सार्थकला जेवणाचा डबा घेऊन जाऊन सगळी कशी अशी जेवणाची आणि भाज्यांची मैत्री आहे तशीच आपली मैत्री का होऊ शकत नाही असं त्याच्यासमोर प्रश्न केलेला असतो. आणि असंच सेम सार्थक हा आनंदीला म्हणालेला असतो आणि त्या क्षणाला आनंदी आणि सार्थकशी मैत्री झालेली असते. आता सार्थक हा तिच्यासमोर म्हणजे सुखदासमोर मैत्रीचा हात पुढे केल्यावर लगेच तिच्या हातात हात देतो आणि त्यानंतर दोघांमध्ये मैत्री होते. आता सुखदा सार्थकच्या मनातलं जाणून घेण्याचा प्रयत्न करत असते आणि सार्थक हा दुसऱ्या दिवशी असाच निघालेला असतो. तो नाश्ता करतो पण मात्र जेवणाचा डबा घेऊन जात नाही. सुखदाच्या सांगण्यावरून तो नाश्ता तर करतो. तेव्हा सुधा म्हणते की काय हा मुलगा जेवणाचा डबाच घेऊन गेला नाही. त्याच वेळेला आता सुखदा म्हणते की डोंट वरी मावशी, ही सुखी आहे ना, ही सुखी सगळं काही करू शकते. मी त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन जेवणाचा डब्बा नक्कीच घेऊन जाऊ शकते. त्याच वेळेला आदर्श म्हणतो की वाव सुखी, तू तर सुप्पब आहेस आणि तू आमच्या सार्थकच्या चेहऱ्यावर स्माईल देखील आणलेली आहेस. आता हे ऐकल्यानंतर सुखदा तर खूपच खुश झालेली असते. सार्थक हा निघून गेलेला असतो तेव्हा सुखदा म्हणते की शिट, हा खडूस तर निघून गेला, आता मला याच्या ऑफिसमध्ये डबा घेऊन जावं लागेल. ती 1-2 वेळा विचार करते की काय करू, पण तिला सार्थकचं मन जिंकायचं असतं आणि सार्थकला सगळ्याच दुःखातून बाहेर काढायचं असतं. म्हणून आता सुखदा फायनली सार्थकच्या ऑफिसमध्ये पोचलेली असते. ती सार्थकच्या ऑफिसमध्ये येते. त्याच वेळेला न चुकता ती प्रतीकला म्हणजेच त्या पिऊनला सांगते की मी आलेली आहे, साहेबांना सांगा. तेव्हा मग सार्थक येतो तेव्हा सुखदा त्याला म्हणते की हे बघा, मी तुझ्या या चेअरवर वगैरे अजिबात बसलेले नाही. तू मला त्या दिवशी ओरडलास ना या चेअरवर बसू नको म्हणून, मी ॲप्रिशिएट करते तुझ्या ह्या सगळ्या गोष्टींना आणि तुझ्या फिलिंग्सला, म्हणूनच मी काहीच बसले नाही. तेव्हा सार्थक म्हणतो की ठीक आहे, बस तू इथे, म्हणून तो तिला समोरच्या खुर्चीवर बसवतो. आणि त्याच वेळेला ती म्हणते की अरे काय तू तू जेवणाचा डबाच आणला नाहीस म्हणून मी तुझ्यासाठी डबा घेऊन आले. त्याच वेळेला आता सुखदा म्हणते की काय झालं, असं का बघत आहेस तू. तेव्हा ती म्हणते की आपण फ्रेंड्स आहोत ना, तर मग मैत्रीण मैत्रासाठी इतकं तर नक्कीच करू शकते, बरोबर की नाही फ्रेंड. तेव्हा सार्थक म्हणतो की हो तुझं बरोबर आहे, इतकं तर तू करूच शकतेस, पण काय गरज होती, मी नाश्ता करून आलो होतो, बाहेर काहीतरी खाल्लं असताना. तेव्हा ती म्हणते की बाहेरचं खाणं म्हणजे नॉट गुड फॉर हेल्थ, जाऊ दे तू हा डबा खाणा. तेव्हा तो बघतो तर सगळा डबा परिपूर्ण असतो. अगदी पोळी भाजी वरण भात सगळं काही असतं, कोशिंबीर देखील. तेव्हा तो म्हणतो की हे सगळं इतकं काय आणलंयस तू, आणि इतकं जेवण आणण्याची काहीच गरज नव्हती. तेव्हा ती म्हणते की खाऊन तर बघ, मी स्वतः सगळ्या हाताने बनवलेले आहे आणि या सगळ्या जेवणाची अशी मैत्री होते तर आपली पण तर मैत्री होऊच शकते ना, आणि आपल्या मैत्री का तर तू इतकं तर जेवूच शकतोस ना, असं सगळं सार्थकला ती म्हणते. आणि त्या क्षणाला तिच्यामध्ये सार्थकला आनंदी असल्याचा भास होतो आणि त्यानंतर मग आता दोघांमध्ये अशा प्रकारे चांगली मैत्री झालेली असते. सुखदा ऑफिसमधून घरी येते, त्यानंतर रात्री सार्थक देखील घरी येतो. त्याच वेळेला सुखदा त्याला म्हणते की काय झालं फ्रेंड, तू कसला विचार करतोयस. त्यावेळेला तो म्हणतो की नाही, कसलाच विचार करत नाही, खरं तर आपल्यामध्ये आता चांगली मैत्री झालेली आहे म्हणून मला तुला सत्य सांगायला काहीच प्रॉब्लेम नाही. तेव्हा सार्थक हा आनंदीबद्दलचं सत्य तिला सांगून मोकळा होतो आणि तिलाही यामुळे धक्काच बसतो. पण तिने ठरवलेलं असतं की काही करून सार्थकला सगळ्यातून बाहेर काढायचं. वृंदा आणि शलाकाला मात्र हे काही आवडत नाही, कारण त्या दोघीही सुखदाबरोबरच्या सार्थकच्या मैत्रीच्या विरोधातच असतात. पण मात्र आता सार्थकला ही मैत्रीण गमवायची नसते. त्याला कळलेलं असतं की हिला कॅन्सर आहे, तोपर्यंत तिच्यासोबत हवं ते आनंदाने जगून त्याला घ्यायचं असतं आणि सुखदाला देखील कधीही त्याला हर्ट करायचं नसतं. तेव्हा आता सार्थकला दुसरा विचार करत असताना पाहून सुखदा म्हणते की काय झालं आहे सार्थक,
तू असा विचार का करतोयस? कसले विचार तुझ्या डोक्यामध्ये सुरू आहेत? त्याच वेळेला मग आता सार्थक म्हणतो की अगं काय आहे ना, माझ्या कंपनीमध्ये सध्या प्रॉब्लेम सुरू आहे. एक असं गाव आहे ना जिथे आपली साडी विकली जात नाही आहे, म्हणजे माझी कंपनीची साडी. तेव्हा ती म्हणते की तू बोल ना आपली साडी, काहीच प्रॉब्लेम नाही. मला ऐकून खरंच खूप बरं वाटलं. त्याच वेळेला मग सार्थक म्हणतो की अरे, एक गाव आहे, आमची त्याच्याबद्दल कायमची मीटिंग पण सुरू आहे. पण काय ना, तिथे साडी विकली जात नाही म्हणून थोडा प्रॉब्लेम आहे. मला माझ्या बाबांनी सुरू केलेला बिझनेस गावाला तर काय पूर्ण देशामध्ये पसरवायचा आहे, बाहेरगावी पण घेऊन जायचं आहे. तेव्हा ती म्हणते की गुड, तुझा हा विचार खरंच खूप चांगला आहे आणि त्याच्यामध्ये मी तुला काही हेल्प करू शकते का? मला तू ऑफिसमध्ये यायला परवानगी देशील का? खरं तर ना या सगळ्यामध्ये मला पण खूप इंटरेस्ट आहे. पण कसं आहे ना, या फॅशन डिझायनिंगमध्ये मी ही कोर्स केलेलाच आहे असं ती सांगते. त्याच वेळेला सार्थकला ती म्हणते की प्लीज प्लीज यार मित्रा, मला नाही म्हणू नकोस ना. त्याच वेळेला सार्थक म्हणतो की ठीक आहे, तू येशील माझ्यासोबत, पण करणार काय आहे आणि तुझे तिला काय करायचं आहे? तेव्हा ती म्हणते की तू काळजी कशाला करतोस? जे करायचं आहे ते मी बघते ना, तू अजिबात चिंता करू नकोस. त्याच वेळेला मग आता सार्थक हा ऑफिसमध्ये दुसऱ्या दिवशी आलेला असतो आणि त्यानंतर तो मीटिंग घेत असताना तिथे सुखदा येते. तेव्हा बेनार येऊन सांगतात की सुखदा मॅडम आलेल्या आहेत. त्यांनी सांगितले की तुम्ही त्यांना ऑफिसमध्ये बोलावलं आहे. तेव्हा सार्थक म्हणतो की हो बरोबर आहे, मी बोलावले आहे त्यांना, तुम्ही आतमध्ये यायला सांगा. सुखदा म्हणते की सार्थक मला जरा बोलायचं आहे. तेव्हा तो म्हणतो की हो मला कळतंय की काय चाललंय ते, माझं जरा एक्झिबिशनची मीटिंग आहे महत्त्वाची, आपण नंतर बोलूया का? त्याच वेळेला ती म्हणते की मी पण ही मीटिंग अटेंड करू शकते का, कारण मलाही तुझ्यासोबत यायचंच आहे ना आणि तू परवानगीही दिली आहेस असं ती म्हणते. त्याच वेळेला सार्थकला तिला नाकारता येत नाही आणि तिला काहीही उलट न बोलता तो मीटिंगमध्ये बसण्याची परवानगी देतो. आणि त्याच वेळेला आता लगेच सुखदा म्हणते की सार्थक एक मिनिट, मी तुमच्याशी काहीतरी बोलू इच्छिते. खरं तर आपण या मीटिंगसाठी जर उद्याच गेलो तर आणि त्या गावामध्ये जाऊन जर आपण आपल्या साडीविषयी सेलविषयी बोललो तर मला वाटतं की आपण स्वतः जाऊन बोललो तर तिथे खूप जास्त इम्पॅक्ट पडेल. आणि हे सगळ्यांना तिचं बोलणं खूपच आवडतं आणि ज्या प्रकारे ती बोलते वागते आणि तिचा समजूतदारपणा पाहून सगळ्या स्टाफला असं वाटतं की ही आनंदी मॅडम सारखीच आहे आणि तसंच सगळेजणं बोलून देखील दाखवतात. आणि हे ऐकल्यानंतर सार्थक जरा शांतच होतो. आनंदीचं नाव पुन्हा आल्यामुळे सार्थकला जरासं वाईट वाटतं आणि तो त्याच गोष्टीचा विचार करू लागतो. त्यानंतर मग सुखदा येते आणि म्हणते की सार्थक एक मिनिट, मला कळलं आहे की तुला काय म्हणायचं आहे ते. एक मिनिट, मी सुखदा आहे, तुझी सुखी आत्मा, त्याच्यामुळे तू आता कसलाही विचार करू नकोस. आपल्याला आपल्या कामावर कॉन्सन्ट्रेट करायचं आहे की नाही, मग आपल्याला निघालं पाहिजे. त्याच वेळेला आदर्शला सुखदा येऊन सगळी गोष्ट सांगते की मी असं असं त्याच्या स्टाफला कन्व्हिन्स केलं आहे आणि मला सार्थकला घेऊन उद्या त्या गावात जायचं आहे, जेणेकरून त्या गावामध्ये त्या साडीचा सेल झाला पाहिजे. आता सार्थक या बाबतीमध्ये दुःखी आहे हे आदर्शला समजलेलं असतं. तिचं नाव ऑफिसमध्ये घेतलं जातं म्हणूनच तो जरासा दुःखी बसलेला असतो. त्याच वेळेला सुखदा त्याच्याकडे जाते आणि म्हणते की यार माय फ्रेंड, तू असा दुःखी का बसतोयस? तुझं स्वप्न पूर्ण करण्याची वेळ आलेली आहे. उद्या आपल्याला निघावं लागणार आहे. उद्या आपल्याला त्या गावात जायचं आहे आणि डोंट वरी, आपण तिथे व्यवस्थित सगळं करूया आणि तिथे आपण एक्झिबिशन भरूया, जेणेकरून त्या एक्झिबिशनमध्ये आपल्या साड्या विकल्या जातील आणि तिथे आपल्याला छान रिटेलर देखील मिळू शकतात आणि छान तिथल्याच टेक्स्टाईल कंपनीमध्ये आपल्या साड्या देखील विकल्या जाणार. आता हे ऐकल्यानंतर लगेच शलाका आणि वृंदाला धक्का बसतो. त्या दोघी म्हणतात की काय, सार्थक आणि सुखदा एका गावात जाणार आहेत म्हणे आणि तेही कामानिमित्त? ही आनंदीची जागा घ्यायला बघते की काय ऑफिसमध्ये? तेव्हा वृंदा म्हणते की हो, ही जरा मला धोक्याची घंटाच वाटते, त्यांना दोघांनाही जाऊन द्यायला नको. तेव्हा शलाका म्हणते की तुला काय वाटतंय, आता सार्थक ऐकणार आहे का? पहिले तो ऐकायचा, आता तो अजिबात ऐकत नाही. तेव्हा मग वृंदा म्हणते की ठीक आहे, त्याला जायचं आहे ना जाऊ दे, काय ते साड्या विकायचं आहे, काय तो स्टॉल लावायचा आहे ते जाऊ दे. तेव्हा शलाका म्हणते की अगं आई, स्टॉल नाही, एक्झिबिशन. तेव्हा मग ती म्हणते की तेच ते. आता सार्थक आणि सुखदा दोघे जरीही निघालेले असतात. त्याच वेळेला निघालेले असताना त्याला पूर्णपणे कल्पना देऊनच साड्यांची विक्री कशी करायची आहे हे सार्थकला ती समजावते आणि प्रत्येक एका दुकानामध्ये आपल्याला निदान सॅम्पल तरी दिलेच पाहिजेत असं सार्थकला ती ग्राउंड लेवलवर काम करायला सांगते. सार्थक म्हणतो की असं आपल्या कंपनीने आजपर्यंत कधीही केलेलं नाही. तेव्हा मग ती म्हणते की आता करावं लागणार आहे आपल्याला. जर आपल्याला आपल्या कंपन्यामध्ये साडी विक्री झाली पाहिजे नवीन गावांमध्ये, तर आपल्याला स्वतः ग्राउंड लेवलला उतरावं लागेल असं म्हणून सार्थकला ती मोटिवेट करते. आणि त्यानंतर सार्थक आणि सुखदा कामाला सुरुवात करण्यापूर्वी एका गाडीवर जातात आणि तिथे ते दोघंही खायला बसतात.
आता दोघेही नाश्ता करायला बसलेले असतात. सार्थक सुगदाला म्हणतो की हे बघ, आत्ता व्यवस्थित आणि शांतपणे खा, जेणेकरून तुला ठसका लागायला नको. तर तिथे समोरच असलेल्या देवळामध्ये आनंदी असते आणि ती देवळामधून आता हात जोडून बाहेर निघत असते. त्याच वेळेला आता बाहेर आल्यानंतर तिच्यासमोर सुखदा आणि सार्थक येतात. आता त्या दोघांना असं एकत्र पाहिल्यावरती तिला फार मोठा धक्का बसलेला असतो. त्या आनंदी त्या गावात असते जिथे सार्थक एक्झिबिशनसाठी आलेला असतो. आता सार्थक आणि आनंदी यांची एकमेकांशी भेट कशी होणार आणि आनंदी आता सार्थकला भेटायला समोरून जाणार की ती त्याच्याकडून पुन्हा गायब होणार आणि तिच्यासमोर आता सगळे त्यांचे जुने क्षण येऊन ती पुन्हा सार्थक जवळ येऊन त्याच्याबरोबर सुखाचा संसार सुरू करणार, हे सगळं पाहणं रंजकतेचे ठरणार आहे. अशाच मालिकांचे लेटेस्ट अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.